रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 26 एप्रिल. श्री माऊलींची सेवा मी आता सुरू करत आहे. काल आपण श्लोक क्रमांक 18 पर्यंत वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या श्लोकांचं आणि माऊलींच्या प्राकृत भाषेतील बोलांचं वाचन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तैथिर्यां ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वरांशी. तर ओळी क्रमांक 1 श्लोक क्रमांक 19. यस्य सर्व समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणां तमाहु पंडितं बुधा. ज्या पुरुषांच्या ठाई कर्माचा तरी हेतू नाही, परिफळापेक्षा काही संरचेना. आणि हे कर्म मी करीन अथवा आठरिले सिद्धी नेईन. येणे संकल्प ही जयाचे मन विटाळेना. ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळली कर्मे असे हे. तो ब्रह्मची मनुष्य लेखे ओळखतो. त्यक्त्वा कर्मफला संगम नित्य तृप्तो निराश्रया. कर्मण्यभि प्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः. जो शरीर उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्लासू होऊनी असे. जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची आवघरा पुरेन म्हणेनेची धनुर्धरा आरोग्यता. निराशीर्यत चित्तात्मा दग्ध सर्व परिग्रह. शारीरं केवलं कर्म कुर्वान्नाकोति किल्बिषम्. यदृच्छालाभं संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः. समः सिद्धो च कृत्वापि न निबध्यते. कैसी अधिकाधिकावडी घेते महासुखाची गोळी. स्वांडोनिया आशा कुरोंडी अहम भावेसी. मनोनी अवसरी जे जे भावे की तेनेची तो सुखावे. जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाये. ऐकते आहे तोची झाला चरणी हन चाले. मुख जे जे बोले ऐसे श्रेष्ठ चेष्ट जात ते तुले आपणची जो. हे असो विश्व पाही जयासी आपण ते वाचुनी नाही. आता कवन ते कर्म काही बाधित याते. हा मत्सरू जेथे उपजे ते तुले नुडेची जया दुजे. तो निर्मत्सरू काय म्हणजे बोलवरी. म्हणून सर्वा करी मुक्त तो सर कर्मची कर्मरहित. सगुण करी गुणातीतू येथ भ्रांती नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसाः. यज्ञायाचरातः कर्मसंग्रमं प्रविलयते. तो देह संगे तरी असे परिचैतन्यासारिखा दिसे. पाहता परब्रह्मेचे निगैसे चोखाळू भला. ऐसा ही परी कौतुके जरी कर्म करी यज्ञादिके. तरी ती लया जाती अशेषे तेयांची आठाई. अकाळीची अभ्रे जैसी उर्मी विना आकाशी. हारपती अपेशी उदयली सांगते. तेशी विधी विधान विहिते जरी आचरे तो समजते. तरी ती एक भाव ऐक्याते पावतीचे गा. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्मार्पणो ब्रह्मणाहुतं. ब्रह्मैव तेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना. जे हे हवन मी होता काही ये यज्ञ हा भोगता. ऐसी या बुद्धीसी नाही बघता मनमुनिया. जे इष्ट यज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे. तो देखतसा विनाश भावे आत्मबुद्धी. मनोनी ब्रह्मतेची कर्म ऐसा बोधा आला जया सम. तया कर्तव्ये ते निष्कर्म धनुर्धरा. आता विवेक कुमारत्वा मुकले जया विरिक्तेचे पाणी ग्रहण झाले. अंगोपासन जिहिना आनले योगाग्नीचे. दैवमेवा परे यज्ञं योगिनाः पर्युपासते. ब्रह्माज्ञाव परे यज्ञं यज्ञेनैव उपज्वरति. जे यजनशीला हर्निशी जिहि अविद्या हविली मनेसी. गुरुवाक्य होताशी हवन केले तिही योगाग्निकी यजेजे. तो देव यज्ञ म्हणेजे जे नात्मसुख कामिजे पंडू कुमरा. देवास्तव देहाचे पाळन
ऐसा निश्चय परिपूर्ण जो चिंतना देह भरण तो महायोगी जाण दैवयोगी. आता अवधारी सांगे नाईक जे ब्रह्माग्नी साग्निक तया ते यज्ञेची यज्ञोदेक उपासिजे. श्रोत्रादीनेंद्रियानन्ये संयमाग्नीषु जुरुते. शब्दादीन विषयानन्य इंद्रियाग्नीषु जुरते. एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयांच्या मंत्री. यजन करती पवित्री इंद्रियद्रवी. ऐक वैराग्य रवी विबळे तव संयती विहार केले. तेथ अपावृत झाले इंद्रियानळ. ही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पाळीपली. तेथे आशा धुमे सांडली पांचे पुढे. मग वाक्यविधीची निरवळी विषयाहुती उदंडी. हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या. तर आपल्या 30व्या आता वाचून झाले आहे. त्यांचा मराठीचा अर्थ बघूया. ज्याची सर्व कर्मे भोग इच्छा व तिचे कारण संकल्प यांनी विरहित असतात आणि ज्ञानरूपी अग्नीने ज्याची कर्मदग्ध झालेली असतात त्याला ज्ञाती लोक पंडित म्हणतात. ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर तिरस्कार नसतो पण ज्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकून केव्हाही प्रवेश करीत नाहीत आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभिलेले मी पुरे करीन या कल्पनेही ज्याचे मन विटाळत नाही. ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्म जाळून टाकले आहेत तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज. कर्मफलाची आसक्ती सोडून नित्यतृप्त व निराश्रय झालेला मनुष्य लोकदृष्टीने कर्माच्या ठिकाणी प्रवृत्त झालेला दिसत असला तथापि तो काही करत नाही. तो शरीराविषयी उदास असतो, फलाच्या उपभोगाविषयी निरीच्छ असतो व नेहमी आनंदरूप होऊन राहिलेला असतो. अर्जुना, तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवता असता आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधी म्हणतच नाही. इच्छारहित चित्त व शरीर इंद्रिय संघात यांचे नियमन केलेला, सर्व उपाधीचा त्याग केलेला, केवळ शारीरिक कर्म करीत असताना देखील त्यास पाप लागत नाही. यदृच्छेने जे मिळेल त्यावर संतुष्ट असणारा, आपपर भावरहित निर्मत्सर, कर्मसिद्धीत जावो अथवा न जावो दोही विषयी ज्याची वृत्ती सारखीच आहे असा पुरुष लौकिकदृष्ट्या जरी कर्म करताना दिसतो तरी तो त्या कर्माने बंध पावत नाही. अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बली देऊन नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो कितीतरी घेत असतो. म्हणून वेळेनुसार जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो. त्याला आपले व परके ही दोन्हीही नसतात. तो दृष्टीने जे पाहतो ते आपणच होऊन जातो आणि तो जे ऐकतो तेच तो झालेला असतो. पायाने जो चालतो तो तोंडाने जे काही बोलतो याप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात तेवढे सर्व तोच अंगाने झालेला असतो. हे असो पहा, हे विश्व ज्याला आपल्याहून वेगळे दिसत नाही, आता त्याला कर्म ते कसले व त्याला बाधा काय करणार. हा मत्सर ज्या द्वैतापासून उत्पन्न होतो ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नसते तो निर्मत्सर आहे हे काही शब्दांनी बोलून दाखवले पाहिजे. म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे, कर्म करीत असतानाही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे, ह्यात संशय नाही. ज्याची कर्मफलाविषयी आसक्ती नष्ट झालेली आहे, जो मुक्त झाला आहे, ज्ञानाच्या ठिकाणी ज्याचे चित्त स्थिर झाले आहे, जो यज्ञाकरिता कर्माचरण करतो त्याचे ते सर्व कर्म त्याच्याच ठिकाणी लय पावतात. तो ध्येयधारी तर असतो पण निर्गुण चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या ठिकाणी कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येते. असे असून देखील कौतुकाने त्याने जरी यज्ञादी कर्म केले तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात. आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात, त्याचप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानाचे यथासांग जरी त्या अनुष्ठान करीतो तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात. त्याच्या ठिकाणी दुजाभाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी लय पावतात. कर्मच ब्रह्म आहे अशी समता ज्याची झाली आहे असा पुरुष जे अर्पण करतो ते ब्रह्म, ज्याची आहुती देतो ते ब्रह्म,
ज्या अग्नीत आहुती देते तो अग्नी ब्रह्म, स्वतः आहुती देणाराही ब्रह्म व ज्याप्रत जाणार तेही ब्रह्म. कारण हे यज्ञरूपी कर्म व ते करणारा मी किंवा या यज्ञामध्ये अमुक हा भोगता असा त्याच्या बुद्धीच्या ठिकाणी भेद नाही. जे जे इष्ट यज्ञ तो करतो त्यातील होमद्रव्य मंत्र इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी झालेला पुरुष ती ब्रह्मच आहे अशा बुद्धीने पाहतो. म्हणून कर्म ब्रह्मच आहे असे साम्य ज्याच्या प्रतीतीला आले त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुन ते निष्कर्मच होय. आता ज्यांचे अविवेकाचे बालपण गेलेले म्हणजे विवेकरूप तारुण्य ज्यांना प्राप्त झालेले आहे, ज्यांना विरक्तीशील लग्न लागले आहे आणि मग ज्यांनी योगरूपी अग्नीची उपासना स्वीकारली आहे. दुसरे योगी दैवयज्ञाची उपासना करतात. कित्येक योगी ब्रह्मरूपी अग्नीच्या ठिकाणी यज्ञानेच यज्ञाची उपासना करतात. जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, ज्यांनी गुरुवाक्यारूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे, ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात. अर्जुना, त्यात आत्मसुखाचीच इच्छा असते. देहाचे पालन प्रारब्धवशात होत असते. असा ज्यांचा पूर्ण निश्चय झालेला असतो तो देहाच्या पोषणाविषयी मनाला चिंता वाहत नाही. तो या दैवयज्ञरूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज. दुसरा प्रकार आता तुला सांगतो, ऐक. जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात. दुसरे कोणी संयमरूपी अग्नीच्या ठिकाणी स्तोत्र आदी करून इंद्रियांचे हवन करतात. कित्येक इंद्रियरूपी अग्नीच्या ठिकाणी श्रद्धा आदी करून विषयांची आहुती देतात. धारणा ध्यान समाधीरूप संयम हेच कोणी अग्निहोत्र त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक 3 बंधरूपी मंत्राद्वारे इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवण्याबरोबर संयमरूपी कुंडाची रचना करतात व मग त्या कुंडात इंद्रियरूपी अग्नी प्रकट होतो. त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाला निघते. तेव्हा काम क्रोधादी विकारांची लाकडे पेटू लागतात. त्यावेळी आहवानी यादी अग्नी असलेला इंद्रियरूपी 5 कुंडातून अशा रूप निघून जातो. मग वेदात सांगितलेल्या विधिवाक्याच्या कुशलतेने इंद्रियरूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप अग्नी अनेक आहुती देऊन यज्ञ करतात. तर अशाप्रमाणे आज आपण जे काही ऐकलं आहे ते आपल्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे आहे. याच्यातून आपण एकच आपण म्हणजे मला तर एवढंच समजते की आपण आपलं जे काही कर्म करतो ते त्याची अपेक्षा करायची नाही. बस. आणि जे हे पण माझ्याकडून माऊली करून येतात अशा भावनेनेच मी हे करत आहे. थँक्यू सर्वांना.